डहाणूकरांची धवल लक्ष्मी एका आजारातून मुक्त झालीये. आता तुम्ही म्हणाल की ती तर ओमानच्या समुद्रात आहे, मग कोणत्या तरी आजारातून तिची मुक्तता झाली तरी कशी? याविषयी जाणून घेण्यापूर्वी सध्या धवल लक्ष्मी कुठे आहे ते ऐकूया. 20 नोव्हेंबर 2025 रोजी कांदळवन कक्षाने भारतीय वन्यजीव संस्थांच्या मदतीने धवल लक्ष्मीला सॅटेलाइट टॅग लावून समुद्रात सोडलं होतं. या घटनेला येत्या 20 मार्च रोजी 4 महिने पूर्ण होतील. आजवर धवल लक्ष्मीने 2100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय. ओमानच्या सागरी परिक्षेत्रात पोहोचलेली धवल लक्ष्मी पुन्हा भारताच्या दिशेने वळाली आहे. सध्या ती अरबी समुद्राच्या मध्यभागी आहे. भारत, ओमान आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यापासून ती सुमारे 500 ते 600 किलोमीटर अंतरावर आहे. आता ती पुन्हा भारतीय समुद्रात येणार की त्याच क्षेत्रात राहणार हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल. आता जाणून घेऊया धवल लक्ष्मीला झालेल्या आजाराविषयी. 2025 सालच्या पावसाळ्यात धवल लक्ष्मी धाकटी डहाणू किनाऱ्यावर जखमी अवस्थेत वाहून आली होती. त्यावेळी डहाणू वनविभागाने WCAWA या संस्थेच्या मदतीने तिला रेस्क्यू करून डहाणू येथील सागरी कासव उपचार केंद्रात दाखल केले होते. या ठिकाणी पशुवैद्यक डॉक्टर दिनेश विन्हेरकर यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत धवल लक्ष्मीवर 3 महिने उपचार करण्यात आले. धवल लक्ष्मीच्या 4 परांपैकी 3 परांना इजा झाली होती. तसेच तिच्या शरीरामध्ये गॅस तयार झाल्याने तिला पोहण्यासंबंधीचा फ्लोटिंग सिंड्रोम नावाचा आजार झाला होता. या आजारात सागरी कासवांना खोल समुद्रात बुडी मारता येत नाही. फ्लोटिंग सिंड्रोम जसं नाव सजेस्ट करतं, फ्लोट याचा अर्थ पाण्यावर तरंगणे आणि फ्लोटिंग सिंड्रोम म्हणजे पाण्यावर तरंगत राहणारं कासव. नॉर्मली हा जो रोग आहे हा त्यांच्या शरीरामध्ये असणारी जी फुफ्फुस आहेत त्यांना होणाऱ्या इन्फेक्शनमुळे किंवा आजारामुळे होऊ शकतो. नॉर्मली पाहता ही जी कासवं असतात ही पाण्याच्या तळापर्यंत जातात, तिथे अन्नग्रहण करतात आणि पुन्हा पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन श्वास घेतात. कुठल्याही कासवाला श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं लागतं आणि त्यानंतर पूर्ण श्वास घेऊन तो 1 ते 2 तास पाण्याखाली राहू शकतो. परंतु जेव्हा असा आजार होतो त्यावेळेला अतिरिक्त हवा त्यांच्या कवचाखाली जमा झाल्यामुळे, ते इंजुरीमुळे असू शकेल किंवा त्यांच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये जमा झालेल्या गॅसमुळे असू शकेल, ते पाण्यावरती तरंगत राहतात. म्हणजे ते पाण्याच्या तळाशी जाऊ शकत नाहीत आणि त्यांची जी बॉयन्सी आहे म्हणजे तरंगण्याची, पाण्यात पोहण्याची जी क्षमता आहे त्यामध्ये फरक पडतो आणि या अतिरिक्त हवेमुळे ते स्वतःला पाण्याच्या आत घेऊन जाऊ शकत नाहीत आणि ते एखाद्या प्लास्टिकच्या फुग्याप्रमाणे पाण्याच्या वरतीच तरंगत राहतात आणि या आजारामुळे त्यांना अन्न ग्रहण करता येत नाही, ते वीक होतात आणि समुद्रांच्या लाटांसोबत समुद्राच्या बाहेर येतात. फ्लोटिंग सिंड्रोम हा असा प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये कासव आतल्या हवेच्या दाबामुळे वरच्या बाजूला तरंगत राहतं. तर वेट थेरपी ही त्याच्या विरुद्ध असते. म्हणजे वेट थेरपीमध्ये आपण हे अशा प्रकारचा एक इन्स्ट्रुमेंट त्यांच्या शेलवर अशा पद्धतीने अटॅच करतो आणि हे अटॅच केल्यानंतर याच्यामध्ये बेडिंग टाकून त्याच्यावरती आपण काही वेट्स त्यामध्ये लावतो. ते वेट्स लावल्यामुळे त्या वेट्सच्या वजनाने कासव पाण्याखाली राहू शकतं आणि त्याचं शेल जे आहे ते बाहेर एक्सपोज होऊन होणाऱ्या डॅमेजपासून आपण वाचवू शकतो. ॲट द सेम टाईम या कॉन्स्टंट प्रेशरमुळे आपल्याला या कासवांच्या शरीरात असलेला जो गॅस आहे त्याला डिस्पर्स करायला मदत होते आणि हळूहळू तो गॅस शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होऊन कासव परत चांगल्या रीतीने पोहायला लागू शकतं. विन्हेरकर यांनी वेगवेगळ्या उपचार पद्धती वापरून धवल लक्ष्मीवर उपचार केले. उपचारानंतर 4 वेळा तिची पोहण्याची चाचणी घेण्यात आली. त्यात ती उत्तमरित्या पोहत असल्याचे लक्षात आल्यावर तिला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सोडल्यानंतर सॅटेलाइट टॅगने पुरवलेल्या माहितीनुसार तिने समुद्रात 150 मीटर खोलीपर्यंत डुबकी मारली होती. याचा अर्थ तिच्यावर केलेल्या उपचारातून ती पूर्णपणे सुदृढ झाली असून फ्लोटिंग सिंड्रोम नावाच्या आजारातून देखील तिची मुक्तता झालीये. जखमी अवस्थेत बचाव करून त्यानंतर उपचार करून
सॅटेलाईट टॅग लावून समुद्रात सोडलेली धवलक्ष्मी ही भारतामधील पहिलीच कासव आहे. तिचा पुढील प्रवास जाणून घेण्यासाठी पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.